चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या, थोडीशी घाई करा. बघा इथून टायमर देखील ऑन असणार आहे. 15 मिनिटात 3 षटक हाताळणं गरजेचं आहे. दोन्ही टीम आपलं एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्समध्ये लगेचच पाठवायचं आहे. दोन्ही टीम आपण एक्स्ट्रा प्लेअर लगेचच कॉम्बॉक्समध्ये पाठवायचं आहे. दोन्ही टीम आपण लगेचच आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचं आहे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, आपण नाही फील्ड करता आलं. एका धावेने संघाचं खातं उघडते. बघा एक गाडीची चावी हरवले, सर कोणाला मिळाली असेल तर कॉम्बॉक्समध्ये जमा करायची आहे. आर्सेनलची त्याला किचन देखील आहे. फुल टच चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, पायाने बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव वेगाने धावून कंप्लीट केली गेली. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले, 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. फुल टच चेंडू होता, पुन्हा एकदा सर्कलच्या डोक्याच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉल वरती गेल्यात, फेकी थोडीशी खराब आहे, पण इथून कॉलिंग प्रॉपर नाही आहे. बॉल लावताना किती उशीर केला नाही केला, पंचांचं बोट हवेमध्ये, धावचीच्या रूपात पहिल्या विकेटचं पतन, गडी बाद. ज्यांना मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफी न्यायचे नाही त्यांनी घेऊन जायचं आहे. मॅन ऑफ द मॅच जे पहिले 2 मॅचला झालेत ते. ओके. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण 5 धावा पाहतोय. पॉवर प्लेचं षटक होतं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग नाही दिसली. इथून खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर होणारी मॅच सेंट पॉल विरुद्ध सेंट थॉमस. दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय, टॉस्को बॉक्स मध्ये यायचंय. कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बघा थोडीशी घाई करणं, कारण की इथून वेळ बराच आपल्याला इथून कमी आहे, कारण की 10 मॅचेस अजून आपल्याला खेळवायचे आहेत. त्या कारणास्तव मी विनंती केली जाते.
खोलवर टप्प्याचा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा बॉल हातातून दूर निघून गेलाय. एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. सचिन रॉड्रिक्स आहे, त्याच्या जोडीने स्विट्सन आहे. फर्नांडिस आतापर्यंत 1 चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवरती सिंगल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल होतो, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी वेगाने गेले, बॅकअप देखील आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. अँथनी टायटन्सला इथून फलंदाजी करत असताना मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. निर्धाव चेंडूची सांगता रिजॉय गोलंदाजी मारवरती खूप चांगलं षटक हाताळतोय. 3 चेंडू सुरेख हाताळल्यात. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू डे मध्ये लॉंग ऑनला जातोय. एका धाव्याने मात्र संतुष्ट व्हावं लागतील. फेकी नंतर बॅकअप देखील आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा. संपूर्ण आजच्या दिवसभरातील 3 मॅचेस आपण पाहिलं. पहिली मॅच 35, त्याच्यानंतर 55 चेस होताना वाजला. नंतरला 30ला डिफेन्स करत असताना खूप चांगली लढत दिली होती. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली होती. ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला या मैदानावरती अति प्लॅनिंग प्रॉपर करणं गरजेचं आहे. झालेल्या मॅचेस पाहणं गरजेचं आहे. तुमच्यामधली ताकद काय आहे, बॉलिंग आहे, बॅटिंग आहे, पहिल्या इनिंगचा खेळ करत असताना तुम्हाला किती धावा करायच्या आहेत, त्याच्यानंतर तुम्ही डिफेन्स करायला आल्यानंतर तुम्ही तुमची बॉलिंग लाईनअप कशाप्रकारे ते गोलंदाजांना यूज करतात आणि काय प्लॅनिंगने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आल्यात. झालेल्या मॅचेस तुम्ही पाहणं गरजेचं आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू मार्गस्थ. शेवटचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत आले होते पण झेल नाही टिपला जाते. शेवटच्या चेंडूवरती मात्र 1 धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-0-10. सर, मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं अजित रॉड्रिक्स सर, एक लिजंड खेळाडू. तसे या सामन्यामध्ये सर ॲलन दोडती व एडूदादा यांनी कितीतरी सामने जिंकून दिलेले आहेत. आणि सर हे फक्त गाव टू गाव न खेळता ओपनमध्येही अतिशय उच्च असा खेळ बघितलेला आहे. एडूदादा यांच्या 10 वर्ष आधीची गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट दर्जाचं केलेलं आहे. आणि ॲलन दोडती अजूनही खेळत आहेत. तुम्हाला माहिती असेल की त्यांची खेळ तुम्हीही बघितली असेल. तर यांनी जे आहे ते आमच्या स्थानिक पट्ट्याचं नाव एक उच्च दर्जाचा खेळ करून वरती नेलेलं आहे. खूप चांगला उल्लेख आपण केला. जो आपण ॲलनचा उल्लेख केला, यांना 40+ मास्टरमध्ये खेळत असताना बऱ्याच वेळा पाहिले आणि खूप चांगला खेळ करत असतात. संघामध्ये महत्त्वाची भूमिका असते. जसं आपण ॲलनचा उल्लेख केला, अनेक मैदानावरती त्यांना देखील समालोचन करत असताना खेळताना पाहिले. स्टेप आउट केले. फुल टॉसवरती मोठा फटका. फुल टॉसवरती फुल टोन वसूल करणारा फटका. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूवरती मोठा फटका. चेंडूला सरळ पाठवलं. सीमारेषा पार. पहिला चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. त्याच्यानंतरच्या चेंडूवरती कमबॅक. खोलवर टप्प्याच्या चेंडू सरळ मागे निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही गेला. 22ची 1 रन ॲड होत असताना धावफलक आपण जर का पाहायला गेलं 17 धावा. सर सांगतात ना, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. पहिला षटकार खाल्यानंतर कमबॅक काय असतो तो एडवर्ड यांनी दाखवलेला आहे. सर जो एक्सपिरियन्स आहे तो पूर्ण त्यांच्या गोलंदाजीमध्ये दिसून येतो आहे. एक्सपिरियन्स गोलंदाजीमध्ये दिसून येत असताना फुल टॉस वरती फलंदाज नाही बक्षणार. फुल टॉस वरती चेंडूला पाठवले. लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरतून चेंडू निघून गेलाय. टाटा बाय बाय करत सीमारेषा पार. समवेत कप. षटकार. सर सचिन रॉड्रिक्स हेही एक चांगले जुने खेळाडू आहेत. त्यांच्याकडे अनुभव भरपूर आहे. एक्सपिरियन्स प्रत्येकाकडे, अनुभव प्रत्येकाकडे, पण मैदानाच्या आतमध्ये
तुमचा करंट फॉर्म मंदार काय बोलतो हा जास्त महत्वाचा आहे. जर का इक्वेशन आपण मंदार पाहायला गेलं, षटकार एक 22, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर डॉट, 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पाहायला मिळतो. 23-23 जवा. पायावरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू यष्टीरक्षक स्वतः बॉल पर्यंत जातील. एका धाव्याने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 24 धावा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकारांनी मंदार आपण जर धावफलक विजयाला त्याला थोडीशी गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 षटकार आपण पहिल्या 2 जर का ओव्हर पाहिला त्याच्यामध्ये मात्र 10 आल्यात. या ओव्हरमध्ये ते धावफलक वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका खेळलाय सरळ 2-2 क्षेत्ररक्षक बॉलवरती येण्याचा प्रयत्न करतात. एका हाताने चेंडूला आत ढकललं, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. सर साल माहिती नाही, परंतु नंदाखाली फादर भंडारी क्रीडा संकुलाच्या इथे जे ग्राउंड होतं तिथे निर्भय चषकामध्ये पूर्ण वसई तालुक्यातून माझ्या मते 24 का 36 टीम होत्या आणि तिथे एडवर्ड यांची टीम मराठी यांनी एक गाव एक संघ त्यांच्या गावातलेच असताना त्यांनी पूर्ण ओपनच्या संघामधून आणि प्रोफेशनल संघामधून त्यांनी फायनल मारली होती. त्यावेळी त्यांचा सर मॅन ऑफ द सिरीज एडवर्ड यांनी घेतली होती. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी गोलंदाजी केली होती सर. या सर्व आठवणी तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये केलेले हे सर्व कमाल, हे सर्व रेकॉर्ड्स आपल्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण की युवा पिढीला देखील माहिती असतं तेव्हा कदाचित यूट्यूबचा प्लॅटफॉर्म नव्हता, त्या कारणास्तव या सर्व जुन्या खेळाडूंना ती ओळख नाही मिळाले. पण आता त्यांची कारकिर्दी तो आदर्श आपल्या समोर ठेवणं गरजेचं आहे. कारण की एडवर्डने केलेला खेळ तो देखील आठवणं गरजेचं आहे. त्यांच्या काळामध्ये त्यांनी केलेली ती बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, फिल्डिंग असू दे, त्या रणनीतीने आता देखील आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका, एक महत्त्वाचा रोल आपल्या टीममध्ये निभावत आहे. फटका खेळला डाऊन द ग्राउंड, चेंडू हवेमध्ये, एडवर्ड चेंडूच्या खाली, त्यांच्या हाताच्या वरतून चेंडू निघून गेलाय. सीमारेषा बार, षटकार. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला सचिनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका खेळाय सर. आता क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत ॲलन आलाय, काही चुकी न करता टिपलाय झेल, संपलाय सचिन रॉड्रिक्सचा खेळ. विकेटचं पतन, गडी बाद. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 32. सचिन यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे. नवीन आलेला फलंदाजाला पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा षटक ग्लॅन आता होते. पहिल्या षटकारानंतर खूप चांगलं कमबॅक करून दाखवलं, विकेट देखील मिळालं. नवीन फलंदाज आपण येतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चुकी करते, चुकीचं रूपांतर, विकेट इथून गमवावी लागेल. काही चूक नाही केली यष्टीरक्षकांनी. षटकारानंतर विकेट, डॉट, विकेट. सर बघा ना, ग्लेन नाव मागच्या सामन्याआधी 55 धावांचं पाठलाग करताना शेवटच्या षटकामध्ये 15 धावांची आवश्यकता असताना ग्लेन रॉड्रिक्स यांनी गोलंदाजी केली होती व त्यांनी 15 धावा दिलं होतं. आता बघा नाव सेमच आहे ग्लेन, परंतु पहिला षटकार खाल्यानंतर 3 चेंडू डॉट काढत आहे. खूप चांगला. आणि हेच ग्लेन आमच्यापर्यंत आलं होतं की बच्चांसाठी पारितोषिक लावलं होतं. ते देखील आठवणं गरजेचं आहे की खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं कार्य देखील केलं होतं. इथून लगातारच्या 2 विकेट नंतर 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 32 धावा आपण पाहतोय. षटकारानंतर कमबॅक करून दाखवले. इथून सचिनला उभं राहणं गरजेचं होतं. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे ती पॉवर त्या शॉटमध्ये जनरेट नाही करता आली. कदाचित सचिन उभा असेल तर वेगळी परिस्थिती होती. पण दुसऱ्या बाजूला एक फलंदाज सेट आहे, त्याला स्ट्राईकवरती आतापर्यंत आणण्याचा प्रयत्न नाही केलाय. फटका खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. काही चुकी नाही केली. विकेटचं पतन, गडी बाद.
धन्यवाद डीजे. सर सांगतात ना तुम्ही तेव्हा त्या काळी यूट्यूब नव्हतं आणि यांचा खेळ पाहू शकले नाही, त्यासाठी मी सर एक नाव देऊ शकतो की हे अंधारातील तारे आहेत. त्यावेळी जर यूट्यूब वगैरे असलं असतं तर यांची लोकप्रियता सर अतिशय विक्रमी असली असती. नक्की सर, खूप चांगला उल्लेख मंदार आपण देखील केलाय. आता काळचं क्रिकेट देखील थोडंसं आपलं वेगळं होतं की पायामध्ये शूज असणं गरजेचं नव्हतं, पण मैदानाच्या आतमध्ये आणि माझ्या संघामध्ये मला फिल्डिंग करायला मिळाली ना तरी चालेल, ही भावना मनामध्ये घेऊन ते खेळ करत होते. त्या कारणास्तव त्यांनी क्रिकेटला नेहमीच जपलं, क्रिकेटने त्यांना देखील जपलं. वय आता कदाचित 40+ असेल, मास्टरच्या टीममध्ये खेळताना दिसतात. ही प्रत्येक गोष्ट आहे, तुम्ही क्रिकेटला कधी सोडायचं नाही आहे, क्रिकेटला नेहमी जपायचं आहे. सर्कलच्या आतमध्ये एका हाताने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी झाले. दुसरी धाव घेत असताना धावचीच्या रूपात विकेटचं पतन. धावफलकाचा आपण जर का विचार केला 33 वरती धावफलक स्टॉप झालं. 34 धावेचं आव्हान सेट केलं गेलंय पीटर स्ट्रायकर्स या संघासाठी. अँथनी टायटन्स या संघाचं 33 वरती धावफलक स्थिरावलं. पीटर स्ट्रायकर्स या संघासाठी 34चं टार्गेट सेट केलं जाईल. नेक्स्ट मॅच आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जाणार आहे. सेंट पॉल विरुद्ध सेंट थॉमस. मंदार असतील टॉस बॉक्स मध्ये, टॉस केला जाईल. मान्यवरांच्या शुभ असते. लुझरची ती मॅच असणार आहे. सेंट पॉल विरुद्ध सेंट थॉमस यानंतर होणारी मॅच. दोन्ही कर्णधार आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे, त्या कारणास्तव विनंती केली जाते थोडीशी घाई करायची आहे. केटीसीसी नाणेफेक जिंकले, काय घेतोयस? आम्ही फिल्डिंग घेणार. किती धावापर्यंत रोखायचा प्रयत्न आहे? त्या हिशोबात पहिली आमची मॅच झाली इकडे आणि इकडे बघतच आहेत की 40 आणि 35 पण डिफेंड होत आहेत. ते आम्ही 35च्या खाली किंवा 40च्या खाली आमचा प्रयत्न असेल. पहिला सामना तुम्ही गमावला होता, त्याच्यातून काय बोध घेतलाय का ना? आम्ही मला तरी वाटते आम्ही पहिल्याला 31च रन केले. तशी बघितली तर आमची बॅटिंग एवढी जशी पाहिजे तशी झाली नाही. आम्ही त्यातून असं लेसन घेतलं आहे की आम्ही जे 5-6 रन जे शॉर्ट पडले ते आता रिकवर करणार. नाणेफेक जिंकली असती तर काय घेतलं असतं? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती, नाणेफेक जिंकली असती तर. किती धावांचा टार्गेट ठेवायचा प्लॅन आहे? आमचा 50+ टार्गेट आहे. आम्हाला लास्ट मॅचला आम्ही 55 केलेले, त्या हिशोबाने आम्ही 50+ करू, हा आमचा टार्गेट. आता तुम्ही मॅच सामने बघतायत, त्यामध्ये 40च्या आतमध्ये 30च्या आतमध्ये डिपेंड केला, पण तुम्हाला 55 डिपेंड करायला खूप जडतं. याच्यामधून काय गोलंदाजाला बघ यांना काय ती बोध घेण्याची घेतलाय का ना? 55 हा मोठा टार्गेट होता, पण आमची थोडीशी फिल्डिंग लूज झाली आणि 1-2 ओव्हर लूज पडल्या. तर त्या गोलंदाजाला आणि फिल्डिंग आम्ही आता चांगली करू आणि हा सामना जिंकू ही आमची. दोघांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद मार्शल सर, आणि पुन्हा एकदा आपले कॉमेंटरी समर्थनमध्ये. थँक्यू सर. अण्णाने विकीचा अहवाल आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल धन्यवाद असतील. मॅन ऑफ द मॅचची जी पहिली ट्रॉफी होती ना ती द्यायला सांगितली. नाव काय? ते त्यांनी मला एवढंच सांगितलं द्यायला सांगितलं. मी चौतीसचा पाठलाग करण्यासाठी चला थोडीशी घाई करायची. पीटर स्ट्रायकर संघ 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 34चा पाठलाग करण्यासाठी अँथनी टायटन्स 34चा बचाव करण्यासाठी कशा प्रकारे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग दिसेल, पॉवरफुल बॉलिंग दिसेल. चला थोडीशी घाई करायची आहे. अँथनी टायटन्स आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. बघा
थोडीशी घाई करा, वेळ जास्त खर्च होते. इथूनही अजूनही काही आपल्याला मॅचेस खेळवायचे आहेत. दिवसभरामध्ये जो शेड्यूल आहे त्याप्रमाणे मॅचेस होणं गरजेचं आहे. त्या कारणास्तव ही विनंती केली जाते, प्लीज थोडीशी घाई करा. यस ऑफिशियल अंपायर. चौतीस सपाटला येणाऱ्या 24 चेंडूमध्ये संवेदी क्रिकेट क्लब व कुपारी टायटन्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धा सांवेदिक कप आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमच सकाळच्या दिवशी मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. एक ऐतिहासिक क्षण या मैदानासाठी की दोन समाज एकत्र येऊन कशा प्रकारे एक क्रिकेटचं महासंग्राम, तब्बल 16 संघांची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसामध्ये 8 संघ आपल्याला खेळताना दिसणार आहे. पंचांकडे अपील केली जाते. अपील यष्टी रक्षकाच्या वतीने केली होती पंचांकडे. येस पंच डिसिजन या बॉलचं. निर्धाव चेंडूची सांगता. डिफेन्स केलं गेलं. लगातारचे 2 डॉट चेंडू एडवर्ड आणि ॲलन. ॲलनला आपण अनेकदा 40+ मध्ये मास्टरच्या संघामध्ये खेळताना पाहिलं. पापडीकडून खेळत असताना अनेक मॅचेस अनेक मैदानावरती त्यांना आपण खेळताना पाहिले. तो एक्सपिरियन्स एडवर्डला देखील आहे, तो अनुभव आहे आणि तोच अनुभव मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे दाखवतील हे पाहणं देखील गरजेचं आहे 34 सपाटला करण्यासाठी. फटका मिस्टर स्टोका. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. गडी बाद. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. संघाचं खातं अजून नाही उघडले. ग्लेननी शेवटच्या षटक खूप चांगलं हाताळलं होतं. आता फलंदाजी करत असताना कशा प्रकारे साथ देतील हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे. वेगाने चलत गतीने टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू मागे निघून गेला. अख्खा टप्प्याचा चेंडू हाताळला होता. 4 चेंडू लगातार निर्धाव चेंडू हाताळले. स्वीटसन फर्नांडिस बॅटिंग करत असताना देखील एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना सुरेख गोलंदाजी. पॉवर प्लेचा महत्त्वाचा षटक हाताळतोय. मात्र जर का पाहायला गेलं 4 चेंडू हाताळल्यात, एकही धाव खर्च नाही केली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड केलं जाईल. अजून एक डॉट. पॉवर प्लेचा षटक हाताळत असताना स्वीटसन आतापर्यंत हवी 5 मध्ये एकही धाव नाही खर्च करून दिले. जर का आपण विचार केला 34 चा बचाव करण्यासाठी पहिल्या मॅच मध्ये स्टार्ट, पहिल्या षटकामध्ये स्टार्ट अशा प्रकारचे असणं गरजेचे आहे आणि खूप चांगली स्टार्ट पीटर स्ट्रायकरच्या बाजूने आपण जर का विचार केला. स्वीटसन फर्नांडिस आतापर्यंत 5 चेंडूमध्ये एकही धाव नाही खर्च केले गेले. पॉवर प्लेचं षटक. ग्लेननी शेवटचं षटक खूप चांगलं हाताळलं होतं. आता इथून फलंदाजी करत असताना साथ द्यायची आहे. शेवटच्या चेंडूवरती पॉवरफुल स्ट्रोक. ग्लेनच्या बॅट मधून चेंडूला पाठवले. मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत असताना चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा.
शेवटच्या चेंडूला बरोबर ग्लॅननी पाहिलं होतं, त्याच्या रडारमध्ये होता. त्या रडारमधल्या चेंडूवरती प्रहार करणं ते देखील तितकंच गरजेचं होतं. बरोबर चेंडूला पाठवलं, सीमा रेषाबार. 6 धावा ग्लॅनच्या बॅटमधून. तो पॉवरफुल स्ट्रोक. ॲलन नवीन फलंदाज, ॲलन सलामीवीर बॅटर स्ट्राईकवरती येतोय. पहिला चेंडू सामना करण्यासाठी गोलंदाज दुसरं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, कोणीही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नाही आहे. चेंडू सरळ गेलाय, सीमारेषा बार. ॲलनच्या बॅटमधून येतोय षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. ॲलनच्या बॅटमधून पहिला चेंडूवरती काय पॉवर. 12 धावा 2 षटकार आतापर्यंत पाहायला मिळतात. पायावरचा बॉल, फुलटॉस बॉल. चेंडूला घेऊन काढले, चेंडू मागे जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पहिला षटकार ग्लॅनच्या बॅटमधून आला, त्याच्यानंतर ॲलनच्या बॅटमधून देखील आपण षटकार पाहायला मिळाला. धावफलकाचा विचार केला तर 13 धावा. ग्लेन आणि ॲलनला देखील माहिती आहे की पहिलं षटक चांगलं षटक हाताळलं होतं, त्याच्यानंतर धावा नाही आल्या, तर दुसऱ्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. त्या कारणास्तव आपण जर का विचार केला ना, तर इथून मोठे फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि तो या षटकातील पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आपल्याला ॲलनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. वेगाने वेगाने जलद गतीने पंचांसोबत डबेमध्ये ग्लॅनला मैदान सोडावं लागते. विकेटचं पतन, गडीबाद. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 13 धावा, षटकार, सिंगल, त्याच्यानंतर विकेट पाहायला मिळाले. गोलंदाजी मारवरती खूप चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत 3 चेंडू हातावून झाले आहेत. दिशा थोडीशी चुकली जाते. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जाते. 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोलू का बॉक्स मधला एक रेकॉर्ड त्याच्या नावावर बंद आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये बॉलला स्टॉप केलं जाते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकअप खूप चांगलं आहे. धावफलकाचा विचार केला तर 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 15-15, 15 धावा. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 16-16, 16 धावा. 13 मध्ये 18ची गरज. कटप्पाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागत असताना चेंडू मागे डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17.
12 मध्ये 17ची गरज. बारा मध्ये 17ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 12 चेंडूचा आपण जर का खेळ पाहिला बरोबर 17 धावा तुम्ही केल्यात. नंतरच्या 12 मध्ये तुम्हाला 17 करायचे आहेत. आता इथून तिसरं षटक महत्वाचं षटक आहे. तिसरं षटक मॅच कोणत्या दिशेने धावते दर्शवणारं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल येत असताना 11 मध्ये 16ची गरज. ॲलन स्ट्राईक वरती येतोय, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके येणं अपेक्षित आहेत. मध्ये 16ची गरज. येणारे 11 चेंडू 16 धाव्यांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये आल्यानं आता स्ट्राईक वरती येते. तिसरं षटक महत्वाचं षटक आहे. ॲशर गोलंदाजी मार वरती आहे. इथून किती धावा येतील, शेवटच्या षटकामध्ये मॅच जात असताना कोणत्या स्थितीमध्ये जाईल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असतं. 11 मध्ये 16ची गरज आहे. येणारे 5 चेंडू महत्वाचे 5 चेंडू असणार आहे. आल्यांच्या बॅटमधून आपण एक षटकार देखील पाहिला आहे. फुलटॉस चेंडू फटका खेळलाय. सरळ क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत. थोडीशी घाई केली होती, बॉल हातामध्ये नाही आलाय. घाई केली होती बॉल पर्यंत पोहोचण्यासाठी, पण बॉल जर का हातामध्ये नाही आला तर 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. अति घाई संकटात नाही. शाळेत जीवनामध्ये शिकत असताना नेहमी आपण ऐकत आले, इथून देखील तेच दिसलं. थोडीशी घाई केली गेली आणि जर का बॉल तुमच्या हातामध्ये नाही आला घाई करत असताना 2 धावा देखील आला. ॲलन स्ट्राईक वरती देखील आलाय. आता ॲलन स्ट्राईक वरती आहे. थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना मॅचचं इक्वेशन 9 मध्ये 14ची गरज. पहिल्या 3 मध्ये मात्र 3 आल्यात. नंतरच्या 3 मध्ये किती धावा येतील यानंतर होणारी मॅच पॉल वर्सेस थॉमस. दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. फुलटॉस वरती फुल टोन वसूल करणारा फटका ॲलनच्या बॅट मधून येतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. आठ मध्ये 8ची गरज. षटकारानंतर पूर्ण फासला आता कमी झालाय. मॅच बॉल टू बॉल वरती येऊन थांबले. पुन्हा एकदा फटका गेला. चेंडूला पाठवले त्याच दिशेने. ॲलनच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक षटकार. डंग्यू ॲलनच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकारानंतर या स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून भेट देण्यासाठी अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याची टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक ओळख निर्माण झाले विघ्नेश साखरदोडे यांचं व्यासपीठाच्या दिशेने आगमन होताना त्यांच्या जोडीने त्यांचे सहकारी आपण सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. फटका घेतलाय. चेंडू जातोय सीमारेषा बार. ॲलनच्या बॅटमधून षटकाराची हॅट्रिक येत असताना मॅचला फिनिश केलं. खूप चांगली बॅटिंग. विजेता संघ पीटर स्ट्रायकर या संघाचे खूप खूप अभिनंदन. हार्ड लक अँथनी टायटन्स. व्यासपीठावरती विशेष अतिथी म्हणून आपण विघ्नेश साखरदोडे यांना पाहतोय. वसई विरार बॉक्स अंडरम क्रिकेटमध्ये वसई तालुक्याच्या संपूर्ण अंडरम क्रिकेटमध्ये ज्यांनी एक वेगळी ओळख स्वतःची निर्माण केली. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याला ओळख मिळाली असा खेळाडू ज्यांनी या वर्षीच्या संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या हंगामामध्ये अर्नाळ्याकडून खेळत असताना अनेक मैदानामध्ये त्याच्या नावाची छाप सोडली. अनेक मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळण्याची संधी त्याला देखील मिळाली. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्याचं आगमन होताना या सांवेदी चषकामध्ये सहर्ष स्वागत.